स्वस्वरूपा विस्मरता तगमग होई जीवासी अनिवार जागे सावध जीवन होई मग तो विशुद्ध आचार स्मृती अपेक्षा यातुनी मुक्ती मिळोनी घडोत व्यवहार ब्रह्मानुभवा देती निसर्ग दत्ता तुम्हा नमस्कार. निसर्गदत्तांचं म्हणणं समजून घेणं म्हणजे आपण स्वतःला समजून घेण्यासारखं आहे आणि त्यामुळे ते थोडं अवघड झालं. कारण स्वतःला आपण समजतो अशी समजूत त्याच्या आड येते. आपण स्वतःला चांगले ओळखतो अशी आपली कल्पना आहे बहुतांश. मी असं काही म्हणत नाही की कोणी जाणत नसेल स्वतःला, असेल कोणीतरी, पण अपवाद होते. ज्या अर्थाने स्वतःला जाणायला पाहिजे त्या अर्थाने जर आपण जाणत असतो तर आपल्याला इकडे तिकडे साधीशी खळबळसुद्धा कधी अनुभवायला आली नसते चित्ताला. कशाच्याच बाबतीत कशाच्याही मागे धावलो नसतो, कसलीच खळबळ अनुभवायला आली नसती, कुठल्याही गोष्टीत संभ्रम झाला नसता, कुठेही संदेह, कुठेही काही झालं नसतं, एक काही खुणा म्हणून. तर ते आपण समजत नाही किंवा समजून घेत नसू, कदाचित पूर्वी घेतलं नसेल, त्यामुळे आजची अवस्था आपण अनुभवतो. तर आता त्यांना समजून घ्यायला जाणं म्हणजे स्वतःला समजून घ्यायला जाणं आहे. आता स्वतःला समजून घ्यायला जायचं म्हणजे माणसाला एक वेळ युद्ध सोपं आहे, कारण ते दुसऱ्याशी प्रसंग आहे. त्यामुळे काय असेल ते शक्तीनिशी मनुष्य तुटून पडेल, त्याच्या हातात शस्त्र असेल, सगळं असेल, अगदी कुठल्याही सीमेवर कसलंही केवढंही असं युद्ध असलं तरी एक वेळ सोपं आहे. पण हा जे काही युद्ध आहे, रात्रंदिना महायुद्धाचा प्रसंग, तोच आहे तो. इथे अंतर्बाह्य जग आणि मन म्हटलं आहे. तर ते जे म्हणलं आहे ते स्वतःशी युद्ध असल्यामुळे, स्वतःशी प्रसंग असल्यामुळे, असं काही मोठा युद्धप्रसंग असतो असं नाही, समजून घेण्याचा विषय. त्यात कसलं युद्ध आलं आहे, पण युद्ध होतं कारण मी चांगला समजतो स्वतःला आणि आतून उत्तर येतं की तू चांगला नाही आहेस. म्हणजे म्हणून युद्ध होतं. मग कारण ते तर बजावत आपण राहतो की आपल्याला सगळं समजलेलं आहे, आपल्या व्यवस्थित दिशा व्यवस्थित बरोबर आहेत, आपला पुढचा कार्यक्रम ठरला आहे, मी 25 वर्ष हे करणार, मी 10 वर्षांनी हे करणार, ते वर्षांनी ते करणार, हे सगळं माझं ठरलं आहे. आणि आतून ते म्हणते अरे हे सगळं चुकीचं आहे, असं काही ठरवण्याचा अर्थ नाही. आजची जी गोष्ट आहे ती आज ठरवावी, उद्याची गोष्ट उजाडल्यानंतर ठरेल. आणि अशी ही परिस्थिती नाही की अगदी आपण उद्याचा काहीच विचार केला नाही. हे व्यावहारिक बाजूबद्दल थोडंच बोलत आहेत की उद्या सकाळी उठून काय करणार आपल्याला काही कल्पना नाही आहे. आपल्याकडे उद्याचे अगदी साधी कल्पना करू की आंघोळ केल्यावर उद्या घालायला वस्त्र नाही आहे आपल्याकडे, इतकी आपण संन्यस्त झालो, अशी काही परिस्थिती आहे. अहो ते कपाटातल्या साड्या काढून जर घ्यायचं म्हटलं तर त्याचा नंबर लागेल अशी अवस्थेत. किती ठिकाणी अशी अवस्था असेल की नाही, ही कल्पनेनं आपण समजू शकू की ते नंबर लागत नाही. म्हणजे आता साड्यांचा जमाना गेला, ड्रेस असतील, पण तरीसुद्धा मुद्दा तोच आहे, पुन्हा त्याचा नंबर लागत नाही, हे खरंच आहे. मग आपण ते जे काय साठवलेलं आहे ते साठवलेलं आहे की साठत गेलं आहे असं आपण कधी स्वतःला प्रश्न केला असेल तर लक्षात येईल त्यांना काय म्हणायचं ते सोपं आहे खरं म्हणजे. तर ते आपण जर म्हटलं तर आपण म्हणून मी काय साठवलेलं नाही, की आपण प्रामाणिक असतो. त्यामुळे आपलं म्हणणं असं असतं की मी काहीही साठवलेलं नाही आणि तरी दुसरं कपाट घ्यायची वेळ आली साध्या भाषेमध्ये. तर आता हे जे काय कपाट घ्यायचं आहे दुसरं ते साठल्यामुळं तसं झालं आहे. आता साठल्यामुळं असं झालं आहे असं जर म्हणावं तर कुठल्या तरी दुकानात एकदम ड्रेस उडाला, एकदम येऊन कपाटात बसला, एकदम शर्ट सुडाले आणि इथे येऊन बसले, कॉटन किंगमधनं एकदम थेट इथे एकदम थेट आले सगळे एकदम, असं काहीतरी झाले असं म्हणावं लागेल. म्हणजे एकाच वेळेला आपण विरोधाभासाचं जीवन जगतो असं निसर्गदत्तांना जे म्हणायचं ते हे. त्यांना ज्या काही गोष्टी म्हणायच्या आहेत त्याच्यात विरोधाभासांचं जीवन हा एक मोठा प्रश्न आहे. विरोधाभास म्हणजेच ते आपल्या दृष्टीनं साधं युद्ध. आता हे साठले म्हणावं तर ते खरं ठरत नाही, कारण साठले तर आपल्या आप्पा म्हणायचे की आग्रह झाला एवढा, त्यामुळं त्रास झाला. आग्रह त्यांनी केला हे बरोबर आहे, पण खाल्लं मीच ना, शेवटी माझ्याच हाताने खाल्लं ना. आता आजच्या भाषेमध्ये कदाचित काट्याच आमच्याने खाल्लं असेल हाताने खाल्लं असेल, पण शेवटी माझ्या पोटात काही त्यांनी ढकललेलं नाही आहे, थेट असा काही मार्ग नाही आहे.
मी तोंड उघडल्याशिवाय तर जाणार नाही. मग आता बिघडलं पोट तर त्याला जबाबदार कोण आहे? ज्यांनी आग्रह केला ते नव्हे, त्यांनी आग्रह करून घेतला म्हणजे आणि नकळत त्याला साथ दिली, त्यांचा प्रश्न आहे हा. मग आपल्याला तसा तो प्रश्न वाटत नाही. आपल्याला असं वाटतं की ते त्यांचं काम, त्यांनी हे असं केल्यामुळं मला हा त्रास झाला, त्यांनी जर आग्रह केला नसता, मला जर मर्यादेत वाढलं असतं. आपण कुठे हात पुढे केला होता मला सांगा? आपला हात पुढे जाता जाता मागे सरकत होता. हे त्यांना दिसते तर ते आग्रहच करणार दुसरं काय सांगायचं होतं? आंतरविरोध म्हणजे काय असतात हे आता एकदम त्यांनी निसर्गात आंतरविरोध म्हणजे आपल्याला एकदम गडबड वाटते. पण आंतरविरोध कुठे आहे तर तिथं आहे. ते अशा खूप ठिकाणी आहेत. तर ते साठलं कसं किंवा ते बिघडायला ते कारणीभूत आकाराला कसं झाले? तर माझा हात थरथरत होता हे त्यांना माहिती आहे. याला हवं तर आहे, आवडलं तर आहे, घ्यावं तर कसं वाटते की जास्त होईल की काय, घेतोय असं वाटेल की काय, असं म्हणून तो कळवळतोय म्हटल्यावर ते म्हणतात अहो छे आम्ही तुमचं काय ऐकणार नाही, की झालंच त्यांनी वाढलं म्हणून समजा, आपण खाल्लं म्हणून समजा. मग आता त्रास झाला. आता ते जे आहे ते साठलं जे काय कपड्याला त्यांनी, तर ते जे काय सगळं येऊन बसलं त्याच्यापोटी आता दुसरं कपडा घ्यायची वेळ. तर आता हे साठलं का? ते खरं सांगायचं तर आपल्याला प्रमाणे ते प्रश्न स्वतःशी येतो ना. अशी अडचण आहे. देव ही अडचण नाही, देवाची पूजा करायची ही अडचण नाही, कुणी करायची ही अडचण आहे की नाही. अशा खूप ठिकाणी खूप प्रश्न आहेत. तर ते प्रश्न खरं म्हणजे प्रश्न नाहीच आहेत मुळामध्ये. आपण ते नीट समजून घेतलं नाही तसा त्याचा अर्थ आहे. समजा मला देवाचं प्रेम आहे, तुम्ही पूजा करेन, आणि जे प्रेम आहे त्याच्यामध्ये अगदी अमुकच पद्धतीनं पूजा केली पाहिजे असं काही नाही आहे. आपल्या माणसांचं एकमेकांच्यावर प्रेम आहे. अगदी साधी कल्पना करा, म्हणजे त्यांनी अमुकच केलं पाहिजे असं काही आहे का? गुलाबाचं फुल दिलं म्हणजे प्रेम व्यक्त होतं का? ते काही डे आहेत का साजरे करायचे? आपलं वर्षभर प्रेम असतं, नाही वर्षानुवर्ष प्रेम असतं. गुरूंचं जन्मानुजन्म प्रेम असतं, हे समजायला अवघड जातं. जन्मानुजन्म प्रेम त्यांचं आहे, तर हे व्यक्त करायला काही गुलाबाचंच फुल लागेल का डिलिया लागेल का काय लागेल? आपल्या कल्पना आहेत नुसत्या. पण काय असतं की ते दिल्यानं ते सिद्ध होईल असं आपल्याला वाटतं, आतून ते नसतं. आतून जर असतं तर हे द्यायची गरजसुद्धा लागलेली असते. मला असं वाटतं की माझं व्यक्त कसं होणार? काय प्रश्न आहे का? माणसाच्या बघण्यात नाही व्यक्त होतं, माणसाच्या नमस्कारात नाही व्यक्त होतं, त्याच्या कृतीत नाही तर व्यक्त होतं. ते काही असं आजची गोष्ट आहे का? त्यांना जो कळवळा आहे तो काही कळवळा मला सर्वांच्याविषयी कळवळा आहे म्हणून काय ती बोर्डलावर हिंटायत का संत कुठे? येतो कळवळा म्हणून या, असंच आहे ना त्यांचं सगळं. ते जगासाठी जे काय केलं त्यांनी, ती सगळी आटापिटा केला. तो काय त्यांना काय कमी पडलं म्हणून केला का? आपले काय मिळवायचे आपल्याकडून म्हणून केला? काय नाही केला. त्यांना फक्त कळवळा होता, आणि तो कळवळा आजपर्यंत टिकून आहे. आमच्या फुलातलं सुगंध संध्याकाळपर्यंत टिकण्याची शक्यता नाही, जी प्रेमाची अवस्था आहे. ते संध्याकाळपर्यंत टिकण्याची शक्यता नाही, कारण संध्याकाळी पुन्हा मनाविरुद्ध झालं तर तुम्ही आणि मी पुन्हा आहेच युद्धाचा प्रसंग, तर ते होणार. म्हणजे हे खरं नाही आहे. आता खरं नाही म्हणावं तर प्रेम, खरं नाही म्हणायचं तर अवघड जातं. आहे तर म्हटलं पाहिजे, फुल तर दिलं पाहिजे, किंवा काय ते केलं पाहिजे, काय कृती केली पाहिजे. मग कृती करायची तर आत तर तेवढं नाही आहे. मग ते विरोधाभासाचा प्रसंग येतो. मग नाही तर नाही म्हणावं. यांचं म्हणणं असं आहे की नाही तर नाही म्हणावं, होय तो आहे म्हणावं, इतकं सोपं आहे. केवढंच आहे म्हणावं, काय बिघडलं? असं काय असं आहे का की असंच 100% असलं पाहिजे? असं काही नाही आहे. तुम्हाला वाटतं तसं तर तसं असेल, एवढंच आहे म्हणायचं. आपण नाही का सांगत एखाद्या मनुष्याला द्यायची एखादी वस्तू, व माझ्याकडे एवढीच आहे असं नाही का म्हणत. मग ते जे मगाशी सांगत होतो ना, ती कपाटात साठलं का साठवलं, आपण साठवू दिलं म्हणूनच साठलं. आता त्याला काही दुसरा मार्ग नसेल का बाहेर पडायला? का आपणच फक्त मार्ग आहोत? आपण मार्ग आहोत, पण ते द्यायला सुद्धा आपणच आहोत. मग आपण समजा उचलून दिलं आणि चांगलं आहे, चांगल्या माणसाला देतो आहे, कोणाला गरज आहे म्हणून देतो आहे म्हणा, किंवा काय तुमचं प्रेम आहे आदर आहे म्हणून देत आहे, तर तिथं काही त्याचा विनियोग नाही का होणार. पण तसा विचार मी अजून केलेला नाही आहे, कारण जे आहे ना ते मला पुरेल असं वाटत नाही. माझी अडचण आता मला नक्की किती काय झाल्यावर पुरेल हे कपाटाकडे बघून सांगणं सुद्धा अवघड आहे. वास्तविक दुसरा मनुष्य सांगू शकतो की एवढ्याची काही गरज नाही, हे दिसतंच आहे समोर. ते आता जर माऊन सांडायला लागले, कपाट भरून बाहेर पडायला लागले, तर आता त्याला कळायला ते काही कळायला अवघड आहे काही गोष्ट. पण तसे आंतरविरोध आहेत. मला असं वाटते की मी एकदम निरीच्छ आहे, आणि तिथं मात्र ते आता सांडून वाहते अशी परिस्थिती आहे, आणि दुसरं कपाट आणायचं. मग त्याच्यापेक्षा ते आणण्यापेक्षा यातच निम्म बाजूला केलं, नाहीतरी लागत नाही आहे आपल्याला. शेवटी अशी अवस्था होते, आपल्याला माहिती असेल, आपण सगळी प्रापंचिक माणसं आहोत की घड्या उलगडल्या जात नाहीत, म्हणून घड्यानं शेवटी काय होतं हे आपल्याला माहिती. समजा त्या साडीची घडी उलगडली गेली, वर्षात त्याला हात लावायला झालेलं नाही, तर कडे ती नुसती साठवूनच खराब होती. साठवून खराब होते ह्याचं तरी निदान लक्षात घेतलं तर आपल्याकडे संचयाची प्रवृत्ती काय आहे असं जर त्यांनी म्हटलं तर आपल्याला वाईट वाटायचं काही कारण नाही. आज जायचं म्हटल्यानंतर हे सगळे येणार. तर त्यांचं म्हणणं स्वतःची ओळख आहे ही. मग स्वतःची ओळख करताना हे अडचणी येतात. बरं बाहेर कोणी तुमच्या संचयाची प्रवृत्ती असं म्हणलं तर
आपल्याला नाही चालणार तसं, आणि कोणी म्हणणार नाही, कारण आपला स्वभाव माहिती आहे त्यांना आपण काय रिॲक्शन देऊ. त्यामुळं ते काय म्हणणार नाहीत. ते म्हणणार नाही 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 तुमच्यासारखा निस्वार्थी माणूस आहे. काय आपण निस्वार्थी होतं आपल्याला मग म्हणणार ना आपण काही निस्वार्थी नाही वगैरे. तेव्हा मूळ जे आपला गेल्या वेळेला जिथे आपण आलो होतो की आपल्याला मनाचीच आपल्या स्पष्ट नाही आहे. निसर्ग दत्तांचं काम थोडंसं काही वेळा अवघड वाटतं, पण काही वेळा त्यांचं म्हणणं अत्यंत थेट असल्यामुळं ते तसं सोपं आहे. काय असतं, सरळ ज्या गोष्टी असतात ना, समजा मी निस्वार्थी नाही अशी कल्पना करू, निस्वार्थी आहेही असू शकतो, निस्वार्थी नाही, ठीक, निस्वार्थी नाही हे खरं सरळ वाक्य आहे आणि मी खरोखरच निस्वार्थी नाही आहे, मी स्वार्थी आहे. तर खरं ते सरळ सांगतायत, तर आपण म्हणावं की हो खरं वा निस्वार्थी नाही आहे मी, खरी गोष्ट आहे. तर तसं म्हणवत नाही. आता ते म्हणवत नाही ह्याच्या आड कोण येतं, ते फक्त शोधून काढा असल्याचं म्हणणं, बाकी काय नाही. मनाला स्पष्टता नाही आहे, म्हणजे मी जे काय करायला निघालो आहे त्याच्याविषयी मला स्वतःलाच नीट खात्री नाही आहे. माझ्या मनातच नीट प्रकाश पडलेला नाही मी नक्की काय करतो आहे, मी संचय करतो आहे, त्याग करतो आहे का काय करतो आहे याची मलाच कल्पना नाही. मला निश्चित किती काय पुरणार आहे हे मन ठरवते, ते काहीच ठरवून देत नाही आपल्याला, नक्की काय पुरणार आणि काय पुरणार नाही हे ते ठरवून देत नाही. माझा जो बुद्धिमतो सारथिम विद्धीची नाही जाग्यावर ती शुद्ध असती. आपला परवा तिथेही शुद्धबुद्धीचा विषय निघाला होता. तर शुद्धबुद्धीचं सारथ्य करते, ती शुद्ध नसेल तर ती ते सगळं गरजेचं आहे म्हणेल. एखाद्याला जशी खरेदीची खूप काही खरेदीची हौस असलेली माणसं असतात बाबा, आता काय आपल्यात नाहीत पण असतात बाहेर अशी, तर ती असतात, ती खरेदीला गेली म्हणजे काय त्यांचं कधी ते थांबेल काही सांगता येत नाही. तिथे सुद्धा बरं ते सुद्धा त्याला इकडे नुसतं कपड्याचं दुकान राहत नाही, तिथे आजूबाजूला वस्तूसुद्धा ठेवलेल्या असतात. इतर दुकानात भांड्या दुकानात गेलं तरी आजूबाजूच्या वस्तू ठेवलेल्या असतात. सगळं ते काय म्हणतात शेवटी त्यांचा व्यवसायाशी संबंध आहे. ह्याच्यासाठी गिऱ्हाईक केलं जाता जाता ते बघून गेलं तर घेऊन जाईल, हे गेलं नाही तरी ते गेलं तरी चालेल असं असल्यामुळं मग ते जाणारं गिऱ्हाईक ह्याच्याबरोबर ते त्याच्याबरोबर ते करून शेवटी ते काय होतं, ते आता टू व्हीलर कमी राहिल्या फार तरीसुद्धा ते टू व्हीलरवरनं येत नाही घरी, अशा अवस्था येते. म्हणजे शेवटी असं कर, तू मागणं रिक्षात नाही आहे असं सांगायची वेळ येते. आता दुकानातलं काही ठेवणार आहे का नाही असं वाटायला लागतं, ते धाकधूक हे कसं आहे ते कसं आहे. आता त्याचं काय खरं संबंध नाही, आपण ते घ्यायला गेलो नाही, आपलं त्याच्याशी काय संबंध नाही, आपल्याला ते घरात नको आहे. पण तरीसुद्धा तिथे बघितली वाटते हे कितीला आहे, काय आहे, हे कशासाठी आहे. नवीन जर वस्तू असली तर तिची साध्यंत सगळी माहिती लागते. मी त्याच्यातूनच वेळ जातो. म्हणजे नव्हतो सावचित्त म्हणून अंतरले हित. ते अंतरले हित का, मी कुठे सावधान आहे की मी काय घ्यायला गेलो आहे, तेवढंच घेतले आणि मनुष्य घेऊन बाहेर आला. तुम्ही बघा कुठल्या दुकानामध्ये की त्याला जे घ्यायचं होतं आहे, अगदी तो साडीच्या दुकानात जाऊ दे नाहीतर काय शर्टच्या दुकानात जाऊ दे, त्याला पाहिजे होता तो समोर ठेवल्याबरोबर तो शर्ट त्यांना काय जो निळा पिवळा काय जे भाव असेल ते समोर ठेवलं, ठीक आहे काम झालं, तो शर्ट घेतला निघाला. 4 बघून ठेवू, कशाला बघून ठेवू, आपल्याला ज्या वेळेला हाच पिवळा काय तो खराब होणार, काय निळा खराब होणार त्यावेळेला बघू ना, पण 4 बघून ठेवू. आता बघून ठेवले म्हणजे 1 घेणार आणि 3 डोक्यात घेऊन येणार, हो की नाही, 1 हातात. निसर्ग दत्ताना म्हणायचे ते हे म्हणायचे की स्वतःची ओळखच आहे पण ती नीट करून घेतलीत तर काम सोपं होईल, कारण आतलं खूपसं काम रिकामं होईल. ज्या काही आपल्या स्वतःबद्दलच्या समजुती आहेत त्या नीट होतील. तर मनाची स्पष्टता नाही गेल्या वेळेला आपण म्हटलं होतं, आणि मनाची स्पष्टता नसल्यामुळंच सगळ्या मार्गामध्ये गोंधळ, सगळ्या पंथामध्ये गोंधळ, बाहेर जाण्यामध्ये गोंधळ, येण्यामध्ये गोंधळ, माणसांच्या काळजीमध्ये गोंधळ, किती काळजी किती व्याप माणसाच्या डोक्याला. खरं सांगायचं तर हे काम खरंच सोपं आहे. मनाच्या स्पष्टतेबद्दल आपण बोलत होतो, देहाच्या शुद्धतेबद्दल बोललो, मनाच्या स्पष्टतेबद्दल बोललो. तर ही मनाची स्पष्टता नाही आहे, ती नसल्यामुळे हे सगळं होते. आता समजा आता जसं म्हटलं मी निस्वार्थ, तसं स्वतःच्याबद्दलची ओळख आहे, ती मनाची स्पष्टता येणं म्हणजे काय, काही मूलभूत गोष्टी असतात. अगदी काही एक नमुन्यादाखल यात ज्या आल्यात ते घेऊ. मी एक सुखात आहे, मी सुखात आहे असं वाटतं आहे. आता मी खरं सांगत तर सुखात आहे का नाही खरं मला आतून माहीत असतं. मला उणीवा माहिती आहेत, त्रुटी माहिती आहेत, मला अनुभव तसे येत आहेत, माणसांचे येत आहेत, सगळं आहे, मला दुःख आहे, खरं आहे, पण मी सुखात आहे असं मी एकतर कसं काय चाललं आहे म्हटल्यावर जसं मनुष्य म्हणतो छान आहे, तर ते छान आहेमध्ये जे काय येतं ते काय येतं ते नक्की आपण आत एकदा बघावं की खरोखरच छान आहे का. नसेल छान तर नसेल छान. त्यांचं म्हणणं एवढंच आहे की सत्याचा एकदा त्या सामना करा आणि जे छान नसेल ते दुरुस्त करता येईल ना. आणि कोणत्या मार्गाने दुरुस्त होतं किंवा सुखाचं आहे असं मी म्हणतो आहे मी सुखात आहे, तर सुखात आहात का खरोखर. आता काही लोकांना त्यांनी हा प्रश्न विचारला आहे, मी सुखात आहे, खरोखरच मी सुखात आहे. ते म्हणजे काय असतं, झोपेतल्या मुलाच्या हातात पूर्वीच्या काळात त्या आईसकंडी असायच्या बघा, तर त्यात दिलेले असले आणि ते तसंच झोपलेलं असलं तर ते सुखातच असतं. पण त्याचं कारण ते जागं नसतं. म्हणजे ते जागं जर असेल ते निदान ते संपतं हे तरी त्याच्या लक्षात येईल. जागा झाल्यावर कदाचित त्याला ते आवडत नाही असंही लक्षात येईल, पण ते झोपेत असल्यामुळं ते त्या अर्थाने सुखात आहे आणि ते तसं त्याला समजते, कारण त्याला जाग नाही आलेली. जर तुम्ही सुखात असाल असं जर स्वतःची कल्पना असेल तर आपण जागे नाहीत असं समजायला हरकत नाही.
कारण दुःख हे नक्की आहे, फक्त किती कुठल्या प्रमाणात आणि कशामुळं आणि काय हे त्याचा प्रश्न आहे. ते त्याच्या परिस्थितीत जसं चौकटीत ठरतं त्या तसं 3 माणसात ठरेल, 5 माणसात ठरेल, त्यांच्या त्या घरादारात ठरेल, त्यांच्या ते पुढच्या प्लॅनमध्ये ठरेल, सगळ्यात ते कुठेतरी ते आहेच. ते दुःख असणारच. आणि त्यांचं म्हणणं दुःखाबद्दल तक्रार काही करण्याचं कारणही नाही, कारण ते म्हणणं असं आहे त्यांचं की दुःख जास्त उपयुक्त आहे आपल्याला. त्यामुळं आपण जसं जागे नाही म्हणून आपल्याला दुःख आहे हे कळत नाही. आपल्याला मागे एकदा बोललो होतो की जसं काही आजारामध्ये की असं होतं, पॅरालिसिसमध्ये होतं, डायबिटीसमध्ये होतं, असं होतं की तिकडे टाचणी टोचती आहे, लागलं आहे, रक्त आलेलं आहे, किंवा ठेच लागलेली आहे, रक्त आलेलं आहे, त्याला कळत नाही. त्याच्याजवळ जाणारी, मागून जाणारा कोणतरी मनुष्य सांगतो, अहो तुम्हाला लागलं आहे आणि काहीतरी लागले दिसते, पायातनं रक्त येते. ते पायातनं रक्त येण्यापर्यंत लागलं तरी कळत नाही, कारण संवेदना तिथली गेली. तर झोप म्हणजे तशा अर्थानं सस्पेंडेड ॲनिमेशनच आहे, ते तसंच असतं. ते त्या ठिकाणी संवेदना नाहीत ह्या, म्हणून तसं होतं. मग हे आपण त्या अर्थाने, म्हणजे ज्या अर्थाने त्यांना म्हणायचे त्या अर्थाने घ्या, त्या अर्थाने आपण झोपेत आहोत म्हणून आपल्याला असं वाटतं की मी सुखात आहे. तर मी जे सुखात आहे अशी माझी कल्पना आहे, ती तसं असणं ही म्हणजे तार्किकदृष्ट्यासुद्धा आणि व्यावहारिकदृष्ट्यासुद्धा ते शक्य नाही आहे. मी दुःखात असणंच आहे. कोणी मान देत नाही म्हणून असेल, कोण विचारत नाही म्हणून असेल, आपले प्लॅन्स यशस्वी होत नाही म्हणून असेल, कोणाची काहीतरी विचित्र कल्पना असतील ते अंमलात आणता येत नसेल म्हणून असेल, घरं जास्त झाली म्हणून असेल, कमी पडतं म्हणून असेल, काय होत असेल त्याचं सांगता येत नाही, पण त्याचं काहीतरी होतं आहे आणि त्याची त्याला जाणीव नाही आहे. हे त्यातलं मूळ आहे, तो जागा नाही आहे म्हणून तसं होतं. तर त्यामुळं त्यांचं म्हणणं की जागे झालात की तुम्हाला वेदना आणि दुःखांची कल्पना येईल. तर जागे व्हा, आपण खरोखरच वेदना आणि दुःख कुठल्या ना कुठल्या प्रकारचा अनुभवत असतो याची कल्पना येऊ दे. आणि ती कल्पना आल्यानंतर म्हणजे आपल्या मनाची स्पष्टता येणं, म्हणजे ते म्हणतात मग सुखाचा अनुभव आम्हाला येतो, त्याचं काय? बरोबर आहे. त्यांना प्रश्न विचारला की आम्हालाही सुखाचा अनुभव येतो, आपल्या जो वाऱ्याची झुळूक येते म्हणून काय वारं सुटलेलं नाही सारखं. त्यांनी त्याची व्याख्या करताना बरोबर केलेली आहे. आपल्याला आता उन्हाळा आहे, एखादे हे दरवाजे उघडले तर वाऱ्याची एखादी झुळूक येईल, पण झुळूक येईल म्हणून काय झोझो आजार नाही सुटणार, तिथून एखादी कधीतरी झुळूक येईल, त्यांनी कधीतरी मनाला आनंद संपला, यापेक्षा काही नाही. एक शरीराला जरा उकाड्याचा त्रास होत होता, तर त्या क्षणी एक झुळूक आली किंवा एखादा फॅन सुरू केला आपल्याला, समजा ते असं आलं तर ते तेवढ्यापुरतं ते बरं वाटलं. हे जे बरं वाटलं एवढंच आहे. त्यांनी सांगितलं की ती मनाची, म्हणजे हे खरं सांगायचं तर त्यांच्या शब्दात अधिक घेणं चांगलं, पण मूळ आपल्याला अर्थ समजून घ्यायचा आहे. ती एक अरुंद फट आहे असं त्यांनी शब्द वापरला, की ज्याला आपण सुख म्हणतो ती 2 दुःखामधली अरुंद फट आहे. त्यांना स्पेसिफिक सांगायचं म्हणून त्यांनी सांगितलं एक अरुंद फट आहे. जसं ह्याच्यातून येणारं एखादं झुळूक असते, ती झुळूक येते ती म्हणजे हा सगळा हॉल मोकळा सोडून तिथं वारं सुटले तसं नाही येते. आम्ही भिंती बांधूनच ठेवलेल्या आहेत की ज्या आम्हाला आमच्या झुळूक येणारे अडवणार आहेत. जे सुखाचं वारं बाहेर सुटलेलं आहे ते अडवणाऱ्या भिंती आम्हीच बांधून ठेवल्या आहेत. त्यासाठी घरातून, म्हणजे असं म्हणायचं नाही त्यांना की भिंती पाडा, ते सांगणारे वस्तू वगैरे होते, एक भिंत पाडत जावा म्हणजे तुम्हाला मोकळं होईल. बरोबर आहे, त्यांचा म्हणण्याचाही अर्थ काही अर्थाने बरोबर होता, पण निसर्गदत्त अत्यंत ह्या गुरुपरंपरेमधलेही आहेत आणि स्वतंत्रपणे विचार करणाऱ्या लोकांनाही आवाहन करणारे आहेत. तसंही करा, तुम्ही शोधा असं म्हणणं आहे. तर त्याच्यातले ते असल्यामुळे ते काय म्हणतात की जी झुळूक येते तिचं आत्ताचं स्वरूप असं आहे की मी बाकीच्या बाजूनी बंदिस्त आहे, फक्त 2 दुःखामध्ये जेव्हा केव्हा तरी अशी झुळूक येण्याची जी अवस्था येते त्यावेळेला तिनं बरं वाटतं. ते जे बरं वाटतं ते जे सुख आहे ती 2 दुःखामधली फट आहे, फक्त 2 वेदनांच्या मधली एक अरुंद फट आहे. त्यामुळे आपण बघितलं असेल की झुळूक येते त्यावेळेला ती तशी कधीच थांबत नाही, ती येते आणि निघून जाते तिच्या मार्गाने. त्यामुळे ती तशी येणार आणि निघून जाणार, हे जीवनाचं आत्ताचं स्वरूप आहे. तर आत्ता आपण आपलं मागे जाऊन बघितलं तरी चालेल, कुठल्याही 1 आठवडा पाहिला तरी बस होतो माझ्या दृष्टीनं. 1 दिवसात कदाचित बऱ्याच गोष्टी मनासारख्या घडल्यामुळं, म्हणजे अरुंद फटे ती थोडी मोठी झाल्यामुळं असं समजू वाटलं तर त्यांच्या वाचेत की त्या दिवशी सगळंच मनासारखं होत जातं आणि त्या दिवशी बरं वाटतं की बस आजचा दिवस आनंदात गेला. पण ते माहिती असतं की तो मागच्या आणि पुढच्या दुःखाच्या दिवसामधला 1 दिवस आहे. तर त्यामुळे 1 आठवड्याचा विचार केला की त्यांना काय म्हणायचं आहे ते लक्षात येतं की अरे हे असंच आहे. आणि दुःख असण्याबद्दल त्यांची तक्रार आहे असं नाही, तर ते जे काय आहे ते वेदना आहेत, दुःख आहे, ते असू देत, ते आहे हे एकदा मान्य करा की ते आहेच, असू देत ना. त्याच्या मनाचं जे काही काम आहे त्याच्यामधलं ते कामच आहे की त्याला सतत टोचत ठेवणं हे त्याचं कामच आहे.
ह्याच्यात परवा म्हटलं तसं चपलीतला खेळ आहे. तो आता तो उलटे पूर्वीचे खेळी उलटा मारला गेला खालून ते हे बसवण्यासाठी झिजलेल्या चपलीला खाली पूर्वी, म्हणजे आता असलं कोणी काय करत नाही, त्यामुळे कोणा काय माहिती असणं पण अवघड आहे पुढच्या काळात. पण पूर्वीच्या काळातल्या लोकांना माहिती असेल की जोडा फार जर झिजला आणि साधारणपणे टाचेला झिजतो तर तिथे एक पट्टी रबराची लावायची आणि तो परत आणखीन एक 6 महिने वर्ष वापरायचा, काय 2 वर्ष वापरायचा, अशी पद्धत होती. तर त्यावेळेला तिथे तो मारणारा वरून टाच मी मारत होता, नाही असं नाही, पण तरी बरं खालून सुद्धा ते पक्क राहण्यासाठी जो एखादा मारला आणि त्यातला जो वर थोडासा आला असला तर तो त्याला बरोबर कळतो काय करायचं ते. प्रपंचात ज्याची त्याची अवस्था दुःखाची तशीच आहे. फक्त आता बोलण्याने दुःख वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे न बोललेलं बरं साध्या भाषेमध्ये. यांचा स्वभाव असा आहे तर बोलून काय उपयोग आहे, हिचा स्वभाव असा आहे तर बोलून काय उपयोग आहे, त्याच्यापेक्षा स्वभाव असा आहे म्हणावं आपले डोळे मिटावे, हे सगळ्यात चांगलं. म्हणून आपण डोळे मिटून जगण्याचे प्रयत्न करतो, बाकी काही नाही. आता हे आपलं खरं स्वरूप आहे तर ते स्वरूप आहेच तसं. तेव्हा हे जर ह्या मनाचं, आणि ते कशामुळे निर्माण झालं, त्यांचं म्हणणं असं की दुःख राहू दे ना, असू दे, ते उलटं तुम्ही शोध घ्या की ते कशातून निर्माण झालं. जोडा झिजला तसं त्याला मुळा मारल्यामुळे ते दुःख झालं, तसं काहीतरी वेगवेगळ्या गोष्टीमुळे ते झालेलं आहे. वेदनेचं समजा आजार असेल तर वेदना आहे, तर आजार कशामुळे झालेला कारण असेल काहीतरी, ते शोधून काढा. ते कशाला झालं आहे ते शोधून काढा. देहापासून मी वेगळा असू शकतो का याचा विचार करा. ते जे काय वेदना आहे ती समजा काय गुढ्याला आहे, काय पायाला आहे, हाताला आहे, कुठे जी असेल ती समजा अशी एक वेदना आहे, तर ती मला तिच्याशी तादात्म्य होण्याची गरज आहे काय, मला तादात्म्य न होण्याचं स्वातंत्र्य घेऊन मी आलेलो आहे खरं सांगायचं तर. म्हणून दुःख तुम्हाला शोधायला मदत करतं उलटे. असं दुःख जर नसतं तर मनुष्य बेसावध होईल. त्यांचं म्हणणं तो जो ह्याच्यात झोपलेला माणूस आहे, अत्यंत अलीकडे आता ते कोच बनवतात, म्हणजे मागे मी बोललोच होतो त्याच्याबद्दल पूर्वी पण, की त्या कोचात बसतो आपण, ते जे काय ते आतले जे कोच असतात ते, ज्या कोचावर बसत होतो ते नव्हे, त्याच्यातून उठता येतं. पण जे कोचात बसणारे जे कोच आहेत तर त्याच्यातून जे उठायची अडचण असते, तर त्या कोचत एकदा बसला की कृष्णमूर्तींचं आपण इथे मध्ये एकदा काही थोडं वाचन केलं होतं, त्यात आपल्याला आठवत असेल की त्याचं मनसुद्धा तसं झोपी गेल्यासारखं होतं. आता असं पाहुणे आपल्याकडे आले आणि त्यांचं ते झोपी जात असतील की नाही मला माहीत नाही, पण आणि त्याचा काही उपयोग असेल का ते पण मला माहीत नाही, पण बसायला त्याची एक व्यवस्था असली पाहिजे, हे बरोबर आहे. पण ते जे आत जाणारं जे प्रकरण आहे काय आहे, 2-4 इंच आत जातं जे काय, आणि ज्याच्यातून त्यालाही उठताना त्रास होतो आणि आपली प्रतिष्ठा दिसते असं म्हणू पाटलं तर ते प्रतिष्ठेचं सुख आणि त्याला उठताना दुःख, हा काय प्रकार आहे, तर हे आपणच करतो. तर निदान वेदनेकडे लक्ष देऊ आपण. ही जर याने निर्माण झाली असेल तर मग आता काय होतं, हे सगळं असं करून करून मग शेवटी ते आपल्याला हेच करतो, तेच तिकडं फॉर्ममध्ये करतो. मग ते काय त्यात झोपला मनुष्य की त्याला उठवायचं म्हणजे मोठं प्रकरण अवघड होत जातं. आणि त्याचं जर आहाराकडे लक्ष नसेल तर त्याच्यापेक्षा अवघड जातं, आपल्याला माहितीच आहे ते आता. मग त्याच्यासाठी 2,000-5,000 देऊन डायटिशियन अमकं दमकं सगळं फिरा हिंडे, इकडे ते हिंडा, तिकडे हिंडा, अरे का हिंडा. मग डॉक्टर सांगतात तुम्ही फ्लॅट टॉपवर हे घोंगडी घाला, मग काय लाकूडाची ही करा तयार. हे त्यांनी कशाला सांगायला पाहिजे, ही गोष्ट फुकट करण्यासारखी आपल्याला आहे. ज्याच्यावर ते ठेवलं आहे ना ते वरचं नुसतं उचलून जरी ठेवलं तरी खाली फ्लॅट टॉप आहे. फार टोचत असला तर एखादी कांबळं टाका, त्याच्यावर एखादी घोंगडी टाका, घरामध्ये असेल परंपरेनं आलेली तर ती टाकायचीच असेल कुठे बाहेर तर ती त्याऐवजी आपल्या अंगाखाली टाकावी, मग तिचा उपयोग पण होईल आणि आपलं स्वास्थ्य राहील. मग ते माणसाला ती गोष्ट आहेत नाही. मग त्याच्या पाठीत हे झालं, मग त्याला ती दुःखी झाली. अरे वेदनाच आहेत ना शेवटी, निर्माण कोणी केल्या मला सांगा. ज्या मनाला असं वाटलं की मी ह्याची उंची वाढवत जाईन तर मी अधिकाधिक सुखात होत जाईल. म्हणजे असं एक घर घेतलं मी जास्त झालं, जास्त 2 घरं घेतली जास्त सुखात राहील, मग 3 घेतली की जास्त, मग 3 मजले झाले की जास्त. अरे आपण किती मजल्यावर राहणार एका वेळेला, असं नाही का, आपण किती घरामध्ये राहणार एका वेळेला, हे जसं नाही का तसंच आहे हे सगळं. की आपण ते मगाशी अगदी सुरुवात केली त्यावेळेला नाही का सांगितलं की किती मी वस्त्र घालणार, 1 घालणार, 2 घालणार, अगदी एकावर 1 घालणार सुद्धा असेल करायचे, एकावर 2 घालणार असं ठीक आहे, असू दे, त्याची हौस झाली समजू आपण. पण तरीसुद्धा अशी किती घालणार बरं. महिन्यात तर काय धुवायला गेल्यावर वस्तू 2ऱ्या-3ऱ्या दिवशी 4थ्या दिवशी तरी अगदी आपण समजा, म्हणजे मी आळशी म्हणत नाही पण फार बेसावं म्हणजे असे असू समजा, आणि ते आपलं तसंच धुणं राहिले समजा 8 दिवस राहिले आणि 8 दिवसातनं एकदा काढलं तर 8 दिवसातनं ते वाळून मिळेलच ना, महिन्यात तरी होईल. पण त्याचा नंबर जर लागत नाही आहे, ते त्याचं असो वस्त्र असो नाहीतर हे असो, याचा जर नंबर लागत नाही तर त्याचा अर्थ आपली कल्पना चुकीची आहे की मी तिथे तेवढंच आज जाऊ देईन जेवढं मला गरजेचं आहे. मी केव्हाही उरलेल्या गरजा पुऱ्या करायला मी केव्हाही तयार आहे. तर त्यांनी म्हणते की आपल्या गरजा नाहीत, आपल्या इच्छांचे डोंगर झालेत.
इच्छांचे डोंगर आहेतच. आपण आत जाऊन बघायचं त्यावेळेला हे सगळं आपल्यासमोर येईल की इच्छांचे डोंगर आहेत आणि ते त्याच्यात होतं काय, ह्या कोचात पडल्यासारखं होतं की मनुष्य बेसावध बनत जातो. आधी मुळात आम्ही सावध किती ते माहिती आहे, असतो सावध, पण कशाला असतो, स्वार्थाला असतो. स्वार्थास तत्पर जगी जो तो त्याच्या तसं आहे. त्यामुळे स्वार्थाचा विषय आला की तो मनुष्य एकदम असं टक्कन जागायल्यासारखा होतो. माझं नुकसान काही नाही ना, आधी पहिलं बघतो पैशाचं नुकसान नाही ना, मग शारीरिक काही त्रास नाही ना, हे सगळं बघतो तो. पण ह्याच्यात काय अंतरलं आहे आपलं, त्याने अंतरले हितं, त्याचं काय करायचं. तर ते जे हितं माझं अंतरतं ज्याच्यासाठी मी आलो त्या मूळ प्रश्न सुटायचा राहतो आणि हे आपण जे सोडवायचे प्रयत्न केलेले असतात ते प्रश्न वाढवण्याचे प्रयत्न ठरतात. आता हे त्यांचं म्हणणं सत्य आहे की नाही ते आपण बघायचं की हे जे मी सोडवायचे प्रयत्न चालवलेले आहेत माझे सुखाच्या दृष्टीनं, ते माझे दुःख निर्माण करण्याचे किंवा वेदना निर्माण करण्याचे प्रयत्न ठरतात. हे ज्या वेळेला आपल्याला कळायला लागतं, समजा कळायला लागलं, असं काय वाचलं आणि कळालं आणि प्रत्यक्ष काही करायला गेलो तर तेव्हा लक्षात येईल की आपण प्रश्न वाढवून ठेवला. मी पूर्वेला प्रवास करायच्याऐवजी सूर्य तिथे असताना मी पश्चिमेला प्रवास करतोय अशी अवस्था आहे. तर माझं अंतर माझ्या ध्येयापासूनचं कमी असलेलं अंतर मीच वाढवत निघालेलं आहे. मग आता मागे वळून बघा म्हणणं भाग आहे, म्हणून त्यांना थांबा आणि मागे वळा पहा असं जे म्हणावं लागतं ते गुरु जे म्हणतात ते तेवढ्यासाठी म्हणतात. तर त्या अर्थाने मनुष्याचं हे जे सांगितलं असे बेसावत्ता आहे. तर तशी बेसावत्ता किंवा भूल, जशी माणसाला एखाद्या त्या व्यसनाने भूल पडावी आणि त्यावेळेला तो त्याला राजा समजेल, तो सगळं जग माझं आहे समजेल, का वाटेल ते समजेल त्यावेळेला, आणि आपल्याला काही हातात नाही, आपण ते सगळं ऐकून घेणं भाग आहे. ज्यावेळेला कधी गारवा सकाळचा येईल तेव्हा हे सगळं कमी होईल. तर तसं हे दुःखाचा गारवा आला की मग ते कमी होतं. मग त्यावेळेला लक्षात येतं गारे खरेच आपण खरं वेदनेमध्ये आहोत, काहीतरी शोधलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे, आणि कशामुळे आहोत हे शोधायला गेल्यानंतर आपण आपल्या लक्षात येईल की आपण खरंच मनातून खरं तर अगदी बेसिक ज्या गोष्टी आहेत त्याच्यात एक इच्छा, दुसरं भय आणि असुरक्षितता अशा गोष्टी आहेत. याच्यामुळे आपण हे प्रयत्न करतो आहोत. हे जे काही प्रयत्न करतो आहोत ते सुरक्षिततेचे प्रयत्न आहेत. तर त्या सुरक्षिततेच्या प्रयत्नातून मी अधिक असुरक्षित होत जातो. मागे एकदा आपल्याला म्हणलं होतं अपार्टमेंट्स खूप मोठं हे करतो, मग त्याच्या बाहेर त्याला कंपाऊंड, त्यात 5च माणसं राहणार, कारण आपल्याला जास्त गर्दी नको, लोकांचा त्रास नको, अमुक नको, तमुक नको. लोक मध्ये त्याला हाकेला माणूस येणार, भिंत नाही येणार तुमची. ती तुम्ही वेळा 15 फूट भिंत बांधली म्हणून काय ती काय याला येणार आहे मदतीला, त्यावेळेला माणूसच येणार ना. तुम्ही अगदी तडफडला तर ओ कोण म्हणणार, तुम्हाला उचलून कोण नेईल, मदत कोण करेल, माणूसच करेल ना. मग मला त्याचं कौतुक कशासाठी, मला त्याचं काही कौतुक नाही. ते त्याचं आपण सुरक्षिततेच्यासाठी, मग त्याच्यासाठी कंपाऊंड, मग त्यालावर तार मारा. आता तार मारली म्हणून अलगद सरळ त्या की गेटमधून आत येणारा काही चोर असत नाही का, मला सांगा. आपल्याला धोका देणारा मनुष्य असत नाही का, मग तो येणारच की. पण आम्ही तारेची उंची वाढवण्याच्या प्रयत्नात आहोत. तारेची उंची वाढवून आपल्या मनातलं भय जाणार नाही, कारण पुन्हा आत गेल्यावर आपल्याला झोपताना असं वाटणार तारेची उंची वाढवली खरी, पण ह्याच्यापेक्षा जास्त वाढवलेली त्यांनी आपण बघितली आहे. कारण ह्या एवढ्या उंचीवर सुद्धा उडी मारून येऊ शकतो किंवा तो दुसरा मार्ग काढू शकतो. तर आपलं काही चुकणार तर नाही ना, आणखीन थोडी वाढवूया का काय, डबल करूया का काय, त्याच्यावर सुळे लावूया का काय, अमुक करूया का काय, डोक्यात माणसाची येत राहतं ते. कारण भय आतच आहे, भय तारेत नाही आहे, तिथं भय आत आहे. मग आपण ज्या भयापासून जे संरक्षणाचे जे प्रयत्न करतो ते आपल्याला अधिक असुरक्षित करत जातात. त्यापेक्षा आपण बघितलं असेल झाडाखाली तिथं हे बसलेले आहेत, त्यांना काय त्यांचं दुःखाच्या भयाच्या काही नाही त्यांच्याकडे. कारण भय नाही, भय कोणापासून असणार मला सांगा. आपल्याला भय वाटतं आहे याचा अर्थ भय, मुळात भय शोधून काढावं आपण की आपल्याला भय कशामुळे उत्पन्न झालं. कोणतरी येईल, बरं कोणतरी आला समजा, काय आपण त्याला चहा दिला समजा, कोणतरी आला आणि त्याला आपण चहा देणार, तर ह्याच्यामध्ये काही भय आहे का. कॉफी चालेल, कॉफी चालेल, भय आहे का याच्यात कुठे, ह्याच्यात भय नाही. पण हे भय कशामुळे आहे, तो चहा कॉफी घेऊन जाणार नाही आहे ना, असं तो विचारणार नाही आहे, मला विचारून येणार नाही आहे, तो येणार आणि काहीतरी लुटून जाणार. म्हणजे माझ्याकडे लुटण्यासारखं काहीतरी आहे म्हणून भय आहे. त्याच्याकडे काही लुटण्यासारखंच नाही, त्याला काय भय आले. मी म्हणजे कोण, मी म्हणजे सोनं का माझं, मी म्हणजे माझे ठेवलेले वस्तू का. कारण एवढी कोसबेसुद्धा त्याला नेणं परवडण्यासारखं नाही. तो जे काय असं किरकोळ असेल की ज्याची किंमत खूप असेल आणि जे उचलून टाकायला पटकन हे आहे तेच तो घेऊन जाणार. मग ते जर मी ठेवलं असलं किंवा तशा स्वरूपाचं काय असलं तरच तो येईल, नाही तर माझ्याकडे काय नाही, तो कशाला येणार. ध्यान साधूच्या झोपडीत जसा मनुष्य गेला, तो म्हणला आता काय नेणार, तुला काय न्यायचं ते नाही. तो त्याचं ध्यानसुद्धा सोडलं नाही त्याने, तो फिरून गेला सगळीकडे, काय नाहीचं ह्याच्याकडे म्हणणार. तो बसला, तो त्याचं हे जे काय वस्त्र लावलेलं आहे कमरेला ते लावून तो त्याच्यासमोर त्या अग्नीसमोर त्याचं ध्यान करायची पद्धत आहे. त्यामुळे त्या अग्नीसमोर शांतपणे तो ध्यानाला बसलेला आहे. हा फिरतोय आपला, काय मिळते का, काय मिळते का, काय मिळते काय, साधू आहे
कारण साधूंचं सांगतात नाही खरे साधू कोणते आणि कुठले कुठले. साधूच्या घरी सुद्धा काय निघाले सांगतात नाही. आपल्याला बघितले आपण काही काही साधूंच्याकडे नंतर काय निघालं किंवा आत्तासुद्धा काय निघालं हे आपण बघतो. मग तसं त्याला वाटून त्याने आपली इकडे तिकडे फिरला, शेवटी तो निराश झाला. हे जे काय आहे हे रात्री आपण 12 वाजता 1 वाजता आलो तरीसुद्धा हा आपला ध्यानावर बसलेला हा काय सोडत आहे. त्यावेळेला काय बघितलं तर इकडे कुठेही काही नाही. तो ध्यानही सोडत नाही, आपले केम म्हणत नाही. काय याच्याकडे असणार? एवढ्या गारठ्यात हा ह्याच्यासमोर बसला आहे, याचं हे फक्त अंगावर आहे आणि बाकी इथं काही नेण्यासारखं नाही. म्हणजे तिथे चोरी नाही होऊ शकत. जिथे काहीतरी नेण्यासारखं आहे तिथंच होते. मग आपण नेण्यासारख्या वस्तू आपणच गोळा करतो आणि मग हे उत्पन्न आपल्यालाच होतं. आपणच विचार करून बघा की आपल्याला मनाची स्पष्टता आहे का की आपण काय करतोय, त्याच्यात काय निर्माण होतंय. आपण आपल्याच भयाची तरतूद निर्माण केलेली आहे. त्यामुळं मग त्याचं रक्षण करण्याची कल्पना निर्माण होतात. मग ते रक्षण करायचं म्हणून बाकीचं सगळं निर्माण झालं. मग वॉचमॅन नेमायचं, मग त्याच्या हातात शस्त्र द्यायचं, ती चुकून गोळी आपल्याला लागायची. म्हणजे हे असले जे पुढे जे काय भानगडे होतात ते सगळ्याचं मुळं आपण जे काही केलेले त्याच्यात आहे. त्याच्यात ती चूक झाली ते वेगळी गोष्ट आहे, ती गंमत झाली ही वेगळी गोष्ट आहे. पण हे मूळ जे कशात आहे तर याच्यात आहे की मी असलं काहीतरी गोळा केले. माझ्याकडे तसलं काय नसलं तर काय कोण येत नाही, यांच्याकडे काय नाही. त्या साधूच्या झोपडीतनं तो बाहेर पडला. तो म्हणला अहो काहीच नाही तुमच्याकडे. तो म्हणला हे बघ मित्रा, तू मित्र आहेस तर लक्षात ठेव, इतक्या माझ्याकडे काय नाही आहे तुला दिसलेलंच आहे, पण इतक्या थंडीत वाऱ्यात मी इथं निदान आगीजवळ तरी बसलो आहे, तुझ्याकडे काहीच नाही. त्या पांघराला निदान हे माझ्याकडे कांबळं आहे बसायला घेतलेलं, तेवढं घेऊन जा. म्हणून त्याच्या अंगावर कांबळं घातलं आणि त्याला पाठवून द्या. आणि मग त्याला सांगितलं की हे तुला बाहेर थंडीला उपयोगी पडेल. काय धाडस असेल मला सांगा. पण आपली एवढीशी वस्तू कुठे गेली तर कुठे गेली संध्याकाळ रात्र 2 दिवस मिळेपर्यंत सगळं घर डोकावर घेत. मनुष्य घर डोकावर घेणं प्रॅक्टिकली शक्य नाही, पण तरी पण अशा अर्थाने घर डोकावर घेतातच की नाही की कुठे गेला काय ते समजा आपण काही वापरलं नसतं. काही काही वेळेला अशा वस्तू किती घरात आहेत ज्या आपण वापरत पण महिना 2-2 महिने वस्तू लागत नाही, पण ती ज्या वेळेला कधीतरी अशी आठवण होते आणि शोधायला लागतो त्यावेळेला ती मिळत नाही. आणि हमखास शोधायला लागल्यानंतर वस्तू मिळत नाही, कारण शोधण्याने आपण अस्वस्थ होतो. शोधण्यात शांत असलो तर वस्तू लगेच मिळते. ते मंत्र दिलेत ते शांतीसाठी दिलेले आहेत. काही काही वेळा मंत्र देतात ना ते अशासाठी देतात की त्याचं चित्त शांत राहावं, म्हणजे त्याला बरोबर आठवतं. असं आहे ते मंत्रामागे एक रहस्य असतंच की त्याचं चित्त शांत ठेवायचं. चित्त शांत ठेवलं की त्याला ताबडतोब लक्षात येतं. पण तो शोधण्यानं इतका अस्वस्थ झालेला असतो. आता वास्तविक शोधायचं आहे म्हटल्यानंतर उलटं शांत चित्ताची गरज आहे की या खोलीत असेल त्या खोलीत असेल का कुठे ठेवलं असेल काय केलं असेल हे त्याला शोधायचं आहे म्हटल्यानंतर त्याचं चित्त शांत असायला पाहिजे, त्याची स्मृती व्यवस्थित असायला पाहिजे, मग त्याला ते आठवेल आणि सापडेल ते. पण तसं होत नाही. तर हे का होत नाही हे आज जाऊन शोधा. मनाला स्पष्टता असू दे की माझ्या परीनं मी कुठल्याही सुरक्षिततेचे प्रयत्न करायचे कारण नाही, कारण मी असुरक्षित आहे ही कल्पनाच मुळात आहे चुकीची आहे, ती मनाची आहे. मन तुम्हाला असुरक्षितता निर्माण करून देत, कल्पना निर्माण करून देतं. आणि ही एवढं नाही आहे, ह्याचा संबंध जर एवढ्याशीच असता 4 वस्तू 2 काय म्हणजे अमुक तमुक पैशाचा प्रश्न आहे ह्याच्यामध्ये परत की त्यानं मी सुरक्षित होईन अशी एक कल्पना आहे. पैसा खरं सांगायचं तर कुठेतरी बँकेत नाही ते शेअरमध्ये तो तिकडे, आणि मी काय सुरक्षित होणार त्यामुळे तर होणार असं वाटतं. समजा असं झालं तर आता समजा तर मी मरूच शकतो, समजा म्हणायचं असेल तर उद्या मी सकाळी नसेन पण असं पण असू शकतं ना. मग त्यावेळेला मला तो तिकडनं काढून आणून ते शेअर माझ्याजवळ ठेवून मला प्राण परत आला परत असलं की होईल का मला सांगा. शक्यता तरी आहे का यातलं काही की ह्यातल्या अगदी सगळ्या पावत्या आपल्या आणून ठेवल्या आजूबाजूला सगळीकडे लावून ठेवल्या, सलाईनसारखं जसं जोडतो तसं काही जोडल्या, काही जिवंत होणार आहे का कोणी. आता सोपं सांगायचं म्हणून हे सांगायचं की हे अशा आपल्या त्या कल्पना आहेत की त्यामुळे मी सुरक्षित होईल. मी मला पोटाला असलं म्हणजे मी सुरक्षित असतो. खरं सांगायचं तर त्याचं प्रमाण ठरलं आहे की पोटापणाला मला असलं म्हणजे मी सुरक्षित असतो, पण मला पोटापणाला नाही, माझ्या मनाला पाहिजे. मग मनाला पाहिजे तर कितीही तुम्ही मिळून तरी ती सुरक्षितता येणारच नाही त्यातनं. ती पैशांना पण कधीच येणं शक्य नाही. का पैसा जाग्यावर राहणार, आम्ही इथं राहणार. बरं घरात ठेवावं तर असुरक्षित होणार, म्हणजे ती घरात ठेवता येत नाही. आता जी गोष्ट सुरक्षित ते करणारी आहे खरं म्हणजे ती माझ्याजवळ राहिल्यावर मला सुरक्षित झालं पाहिजे एकदम, नाही का. एखादा शूरवीर आहे, हातात लाठी आहे किंवा काय त्याच्या हातात काय काठी आहे तर तो सुरक्षित असतो, कारण त्याला कोणी आला वाघ आला तरी सुद्धा ती झगडायची तयारी आहे. आता काही नोटा दाखवून वाघ जाणार आहे का मला सांगा अंगावर, जेव्हा आला अंगावर हे घे तुला की तो निघाला लगेच, असं काही आहे का काही कुठे बघितले का. म्हणजे आपण असुरक्षित आहोत. मूलतः मनुष्यच मुळात देहच जर जाणारी गोष्ट आहे तीच जास्तीत जास्त सुरक्षित करणार ना आपण, मग ती कशासाठी एवढं त्याच्यासाठी धडपडत आहे. त्यामुळे धडपड ती ह्या आपण निर्माण केलं, मनाने भूत उभं केलं आणि मग त्याच्याभोवती सगळी गोळा झाली. तसं ते आहे, त्याच्याभोवती पैसा गोळा झाला, त्याच्याभोवती वस्त्र गोळा झाले, त्याच्याभोवती घरं गोळा झाली, त्याच्याभोवती काय किती गोळा करते. जेवढं गोळा करा, जितकं गोळा करेल तेवढं असुरक्षित होत जातं. कारण काय होतं की गेटवर वॉचमन आहे पण मागच्या बाजून कोण आलं तर हा विचार मनात येतो. कित्येक सोसायटीमध्ये मी असं बघितलं
की गेटवर माणूस वॉचमन आहे बरोबर आहे, पण मागचे जे गेट आहे तिथे कोणच नाही आहे, तिथून तो सहज उडी मारून येऊ शकतो. 2 नेमा, पुढच्या मीटिंगमध्ये 2. आता 2 नेमले तर त्यांचं एकमेकांशी पटत नाही, आपल्याला माहिती असतं. तो म्हणतो मी मागची ड्युटी करणार, तो म्हणतो मी पुढची ड्युटी करणार. म्हणजे त्यांचं मिटवण्याला आपल्याला आणखीन डोक्याला ताप होतो. मग हे दोघं जे आहेत याच्यावर एक कोणीतरी नेमला पाहिजे तिसरा, की यांच्या ड्युटी लाव. आता दोघांचं जिथं पटत नव्हतं तिथं तिसऱ्यांचं तिघांचं पटही काय आपण निर्माण करतो आणि कशात पडतो मला सांग. काय नाही, येणार असलं ती ये बाबा, तुला काय द्यायचं तरी, असं खरं सांगायचं तर व्यवहार आहे. आणि काही नाही, कोणी नेत जे आपलं आहे ते नाही जात कुठे. पडलेलं मनुष्य आणून देतं. मी मागे नाही का आपल्याला सांगितलं होतं, मी ते इथे आपण आता चैतन्य उपासनाला जातो, तिथं बाहेर स्कूटर लावली होती, त्याच्यावर बाहेरून आलो, तिथंच ठेवली. रात्रीची ही झालं होतं, उशीर झाला होता, गेट बंद करायचं तसंच राहिलं. गेलो आत, बाहेर ती उतरता मागं पर्स ठेवली तिथं ती पिशवी पर्स तिथंच होती. आज गेलो, कामात होतो, झोपलो किंवा सकाळी उठल्यावर गेट उघडायला बाहेरचं घरावर उघडायला आलो, बाहेर आलो, बघितलं ते तिथून बघितलं तर ते गेटचं गाडी म्हटलं कडी लावायची राहिली आपली गेटला राहू दे म्हणून बाहेर आलो ते ती स्कूटर राहिली असेल म्हणजे स्कूटर राहायची काय वेळा बाहेर राहिली असेल. नंतर मला असं अरे याच्यावर ही पर्स आहे की ती रात्रभर तिथंच होती, ती आपल्यावर आपलीच आहे म्हटल्यानंतर कसं नेऊ शकणार तो. मग खरं आपलं काय आहे ते शोधून काढा असं त्यांचं म्हणणं आहे. हे लौकिक वस्तूबद्दल झालं. लौकिक वस्तूंनी मनुष्य कधीच सुरक्षित झाला नाही. तो खरं काय आहे त्याचं. आता ह्या साध्या भाषेमध्ये हे जर कष्टाचं असेल, जर ते खरं असेल तर तेही राहणार नाही, हे तितकंच खरं आहे. पण त्याच्याचबरोबर त्याच्यापेक्षा अजून काहीतरी खरं आपल्याकडे आहे, त्याच्याकडे लक्ष द्यावं, ते शोधावं स्वतःला. म्हणजे मग लक्षात येतं की हे करायला मला अजून आत गेलं पाहिजे. म्हणजे ज्या अर्थाने मी आज असुरक्षितता घालवली ते त्याच्यासाठी समज लागलेली शोधन अमकं तमकं ते घालवलं. बाहेरच्या सगळ्याच्या सुधारणा करायचा प्रयत्न केले, काय सुधारणा तर जगाच्या सुधारणा काय करावं आपल्या मनाला स्पष्टता नाही. त्यामुळं असं होतं. म्हणजे किती माणसं जगाच्या सुधारणा करण्याच्या भाषेत आहेत की हे करू ते करू, संघटना करू, अमकं करू तमकं करू, करा तुम्ही. पण इतक्या करून झाल्या त्यांचं काय झालं आपल्याला माहिती आहे की नाही. शेवटी पदावरनं वाद झाले, माणसं एकमेकांना विचारणार ते काय कोण सांगतोय ते हिताचं कोणाला ऐकायचं नाही आहे, हे सगळं बाहेर दिसतंय. तर अशा परिस्थितीत मी आज आणि वेळ त्याच्यासाठी घालवावं का. तर हे जगाचं बरं, जगाची सुधारणा करून जग सुधारत नाही व आपली सुधारणा करून आपल्याला सुधारता येत नाही आहे. आपण प्रयत्न करून बघावा. तेवढा प्रयत्न केला तरी आपल्या लक्षात येतं की अरे जग असंच आहे. ते जे 1000 वर्षापूर्वी होतं, जे 10,000 वर्षापूर्वी होतं म्हणा फार तर, तिथेही जे होतं तेच 5000 वर्षानंतर आहे, तेच तिथे आहे, ते तिथे आहे, सगळं तसंच आहे. मग हे जर तसंच आहे, एवढे ज्ञानेश्वर माऊली आळंदीत जन्माला आली, आज माणसं आज आठवलं तर माणसाच्या डोळ्यात पाणी येईल अशी त्यांनी काम करून गेले. पण ह्याचा अर्थ ती गावं सुधारली का ती, त्यासाठी नाही. ते त्यांचं बोट धरून गेले, तेच सुधारून गेले. मग ते जे बोट धरून गेले ते आपलं काम खरं आहे, हे काम आहे. पण हे किती आहे, माझ्या घरापुरतं आहे, ह्याच्यापेक्षा काय फार काम नाही बाहेर. आणि जर कामच असेल तर देर विल बी ए कॉल. तो परमेश्वरच तुम्हाला सांगेल. कारण तो कुठला परमेश्वर सांगेल, आतला सांगेल, बाहेरची संघटना सांगेल. एक वेळ तुम्ही कामाला या, कामाला आलात तर संघटनेची सोय आहे. तुम्ही जर काम करू शकला नाही तर तुम्हाला कॉल नाही येणार. हे बाहेरचं काम आहे. आतलं काम कसं आहे, आतला कॉल आहे तर तो तुम्हाला शक्ती पण देणार आहे, मार्ग पण देणार आहे आणि तुम्हाला योग्य वेळी थांबवून परत आत पण पाठवणार आहे. कारण तिथे यंत्रणा परिपूर्ण आहे, बाहेरच्या यंत्रणा अपूर्ण आहेत. त्यामुळे तिथे उपयुक्ततेचा प्रश्न आहे फक्त. म्हणजे बघा की तिथे सुद्धा उपयुक्तता पाहिली जाते. जर उपयुक्तता असली तर तुम्हाला कुठलंही पद आहे, कुठलीही व्यवस्था आहे, कुठलाही तुमचा निर्णय मानला जाईल, सगळं होईल. पण तुम्ही उपयुक्त नसलात तर तुमची ओळख पण विसरून जातात माणसं. तुम्ही उपयुक्त आहात का नाही ह्याच्यावर सगळं अवलंबून राहतं. म्हणून तर रिटायरमेंटनंतर अनेकांना अवघडच. त्या संघटनेत म्हणजे त्या कुठे ते काम करतात ना, त्या काय ऑफिस असेल, काय असेल, गव्हर्नमेंट असो, काय साधं असो, काय कशात असो ते, तो तिथे माणसं ओळख पण देत नाही. कारण आता तुमची उपयुक्तता राहिलेली आहे. आधीच्या वेळेला तुम्ही आत होता ज्यावेळेला पदावर, तेव्हा तो कस्टमर आला की तिथून सुद्धा केव्हा एकदा तुमची भेट होईल असं त्याला होत असतं. बाहेर तुम्ही दारात उभे असलं तरी तो विचारत नाही. दारात उभे असलं काय म्हणताय एवढं म्हणून पुढे जातो, कारण त्याला माहिती आता आत सत्ता आत आहे, ह्याच्याकडे काय नाही. म्हणजे ते त्याला लागून असलेलं होतं. हे जर ओळखलं तर आपल्या लक्षात येईल की हे जगाच्या भानगडीत पडण्यात अर्थाने माझंच मला काम एवढं आहे. आणि ते खरं सांगायचं जर माई ज्यावेळेला जोपर्यंत माझ्यातलं गोंधळ मिटवू शकत नाही तोपर्यंत मी जगातला गोंधळ कधीही मिटवू शकणार नाही. माझ्या मनातच गोंधळ आहेत, माझ्या मनातच असुरक्षितता आहे, माझ्या मनात भीती आहे, माझ्या ही सगळं जोपर्यंत आहे तोपर्यंत बाहेरचं काय होणार नाही. म्हणून महाराज एकदा काय म्हणले, सगळ्या प्रत्येक वचनाचा महाराजाशी संबंध आहे, फक्त आता सांगायला वेळ नसतो म्हणून नाही सांगा. पण ह्या प्रत्येक वचनात तुम्हाला आढळून येईल की तिकडे रिफ्लेक्शन तसंच तसं आहे. जगाला सुधारायला जाईल तो हलक्या दर्जाचा समजावा असं म्हटले महाराज. आता यापेक्षा महाराज किती स्पष्ट सांगणार. महाराज म्हणले जगाला सुधारायला जाईल तो हलक्या दर्जाचा समजावा, स्वतः सुधारायला जाईल तो श्रेष्ठ समजावा म्हणले. आता ह्याचा अर्थ तेच तिसरं अर्थ म्हणणे ना की हे असं करण्याची कशाला गरज लागते. तर त्यांचं म्हणणं असं आहे की या अर्थाने
जग म्हणजे काय आहे? आपण स्वतः एक क्षणभर विचार, एक 5 मिनिटं त्याचा करून बघ. जग म्हणजे काय आहे? मी एक वास्तविक एकट्याचं जग आहे का? नाही. माझ्यासारखा दुसरा आहे, त्याच्यासारखा तिसरा आहे, त्याच्यासारखा चौथा आहे. म्हणजे इट इज माय एक्सटेन्शन. दुसरं काय असायचं आहे? माझं जे मन आहे तशी अजून 1,00,000 मन आहेत, अशी कल्पना करा. तर माझ्या मनात जेवढे गोंधळ आहेत ते 1,00,000 मनांचे गोंधळ झाल्यावर काय होईल मला सांगा. कल्पना करणं सुद्धा अवघड आहे. एक मूल साधं किंचाळतं, साध्या भाषेमध्ये बोलू आपण, एक मूल किंचाळतं तर माणसाला अस्वस्थता येते लगेच. म्हणजे आता ज्यांची मुलं आहेत त्यांना नाही आहेत, पण ज्यांची नाही आहेत त्यांना सारखं अस्वस्थता येते तिथे, की काय आहे मुलांचा दंगा, काय आहे मुलांचा दंगा चालला आहे, काय आवाज करतात, काय आरडाओरडा करतात, किती आपण हे केवढ्या कामासाठी बसलेलो आहोत. आता आपण काय एवढं मोठं काम करत नाही असं मला तरी वाटतं, तर तरीसुद्धा त्यावेळी ते अस्वस्थता येते एकदम, की काय किंचाळतात. आता मला सांगा, ती 2 नाही 4 मुलं एकत्र येते, इथं असं दंगा करतील, आपल्याला बोलून ऐकून नाही येणार. ही 4 मुलांची अवस्था आहे. ती मुलं म्हणजे त्या अर्थाने ते जे मन आहे ते अत्यंत लहान असलेले, त्याच्याकडे बाकीची समजूत नाही आहे. आपण समजुतीनं किंवा व्यवहाराने किंवा अगदी त्या प्रसंग पडला म्हणून का होईना पण शांत बसलेले आहोत. आपण खरे शांत आहोत का ह्याचा विचार आपण करून बघा, की मी बसलो आहे, कुणी मला काही म्हणून शांत आहे, 2 तास झाले 3 तास झाले, त्याला उठवून जेवायला बोलवायला लागला, असं काही झालं आहे का? आपण इथून बाहेर पडल्यानंतर आधी गाडीची चिंता, मग जेवणाची चिंता, मग तिथे पाणी आहे का नाही, मग गरम चहा आहे का नाही, आमका आहे का नाही, तमका आहे का नाही, किती चिंता आपल्या मागे. फक्त आपण तात्पुरत्या त्या बाजूला ठेवल्या. आता तात्पुरती पिशवीला खुड्डे अडकवले म्हणजे तुमची ती नाही होत नाही असं होत नाही, ती बरोबर घेऊन निघावत लागणार परत. मग ती कधी संपणार? ती जेव्हा संपेल तेव्हा ह्या 1,00,000 लोकांचा गोंधळ संपेल. आता हे कधी संपेल का? तार्किकदृष्ट्या कधी संपणार नाही. एक होऊ शकतं की माझ्यापुरता गोंधळ माझा संपू शकतो, तो शोधायचं खरं काम आहे. त्याच्यासाठी रोज ध्यान सांगितलं. ध्यान हे ह्या कामासाठी नाही, म्हणजे आपलं ते वर्गात पैसेवालं ते पैसेवालं ध्यान नव्हे, हे बिनपैशाचं ध्यान आहे. हे नुसतं शांत बसण्याचं काम आहे. आपल्या रमणांचं एवढं आपण वाचलं त्यातलं 1 मिनिट मोस्ट इफेक्टिव्ह 1 मिनिट करून बघा. त्यांनी काय सांगितलं ते खरोखर, की तिथे एकदम शांतता, म्हणजे एकदम आत असं वाटतं की अरे काय कुठे आहे गोंधळ, काय असं वाटेल. त्याचं तेव्हा जेव्हा 1 तासाने परत एकदा अनुभव घ्याल, संध्याकाळी घ्याल, सकाळी घ्याल, उठताना, सकाळी आपली कामं करून संध्याकाळी आल्यावर जेव्हा अनुभव घेईल तेव्हा हे लक्षात येईल की अरे बरोबर आहे, आत खरा गोंधळ आहे. तर तो आता लक्षात यायला लागलेला आहे आणि ह्या मार्गाने गेलो तर तो कमी कमी होतो आहे. आता एखाद्याला याच्याऐवजी नाम उपयोगी पडू शकेल, त्याला जे मार्ग उपयोगी पडेल त्याच्या ठेवणीला मनाच्या, तो त्याच्या मनाच्या ठेवणीप्रमाणे मार्ग करेल. पण गोंधळ मिटवल्याशिवाय तो काही करू शकणार नाही एवढं नक्की. कारण गोंधळ आहे तोपर्यंत स्वाभाविकपणे शांतता असणारच नाही, म्हणूनच तो गोंधळ म्हणतो आपण. तर अशा तऱ्हेनं आपण स्वतःला जाणत नाही तर ह्या जगाला कसे जाणू, आणि जी गोष्ट आपण जाणत नाही तिच्यात आपल्याला व्यवस्था निर्माण करता येत नाही, हे लक्षात ठेवायला हरकत नाही. जी गोष्ट, दोन्ही गोष्टी आहेत, दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, की एक जी गोष्ट आपण जाणत नाही तिच्यावर आपलं स्वामित्व येत नाही एक, आणि जी गोष्ट आपण जाणत नाही तिचं व्यवस्थापन आपण करू शकत नाही. कुठलेही तुम्ही ऑफिसमध्ये जा, अगदी मॅनेजमेंट म्हणून विचार करा क्षणभर, की ज्या ऑफिसमधलं तुम्हाला समजा त्या जे काय डिपार्टमेंट्स आहेत, जे काय सगळं ऑर्गनायझेशन आहे ती आपल्याला काही माहिती नाही आणि आपण तिथं व्यवस्थापन करायला निवड, काही जमणार नाही, गोंधळ उडेल. जो आहे तो होता ते नव्हते ते बरं होतं म्हणायची वेळ येते. काही वेळा येतात ना अशी, काही वेळा आपल्यावर टर्न येते कोणाची तरी साहेबांची, तर त्यावेळेला जर त्यांना त्या व्यवस्थापनाची कल्पना नसली तर आहे तो गोंधळ आधीच त्याच्यापेक्षा होतं ते बरं होतं म्हणायची वेळ येते. असं का होतं तर त्यांना त्याची कल्पना नाही. म्हणजे ज्या गोष्टीची आपल्याला व्यवस्थित कल्पना नाही तिच्यात आपण व्यवस्थापन पण करू शकत नाही, आणि ज्या गोष्टीची नीट जाणीव नाही तिच्यावर आपण स्वामित्व पण गाजवू शकत नाही. मला सांगा, शरीराची मला नीट कल्पना असती तर माझ्या शरीरावर मला स्वामित्व गाजवता येईल, तेवढं तरी गाजवण्याचा प्रश्न नाही, पण समजून घेता येईल आणि स्वामित्व मिळवता येईल. पण ते स्वामित्व मिळवता येत नाही. योगी स्वामित्व मिळत नाहीत त्याच्यावर, ते जाणून घेतात की शरीराची काय परिस्थिती आहे. ती जाणून घेतल्यानंतर सूक्ष्मपणे त्याचा अभ्यास केला आणि जर त्याच्या मागे लागलं तर त्याचं स्वामित्व येतं. आणि ते ज्यांनी योगाने, आता इथे अरविंद बसले आहेत, आपण त्या अरविंदांचं त्या बडोद्यातली परिस्थिती माहिती आहे की नाही, की ज्यावेळेला ते त्यांना बोलवायला गेले तेव्हा दार ढकललेलं होतं, बंद होतं, म्हणून त्यांनी खिडकीतून बघितलं. त्यावेळेला ते जमिनीच्या वर होते त्यांनी ध्यान लावलेल्या अवस्थेत. ते त्याला जरा भीती वाटली त्या क्षणी एकदम, कारण त्याला हे बाकीचं माहीत नव्हतं यांचा योगाचा अभ्यास काय आहे ते माहीत नसल्यामुळे त्याला वाटलं हे काहीतरी गडबड आहे. तो एकदम पळून गेला निघून तिथून, आणि नंतर आल्यावर त्याने विचारलं की असं असं मी बघितलं. त्यांनी त्याच्याकडे कानाडोळा केला, दुर्लक्ष केलं, आणि म्हणूनच ते टिकूत राहिले. हेच जर त्यांनी बाहेर केलं असतं तर रिग लागली असती, तिथं पैसे देऊन फुकट फसवणारी सगळी रिग बाहेर लागली असती आणि त्याची कुठे झालं असतं. त्यांनी त्याला महत्त्व दिलं नाही. योगामध्ये असं होऊ शकतं, असं म्हणजे हे स्वामित्व आहे की गुरुत्वाकर्षणाचा जो सिद्धांत आहे त्याच्या विरुद्ध ते काम करू शकतं त्यांचं शरीर, इथपर्यंत ते त्याच्यात शक्य आहे. म्हणजे हे शरीराचं स्वामित्व आहे. ह्याच्यापेक्षा सर्वात कठीण असेल तर मनाचं स्वामित्व आहे. ते मिळवायला मनाला किती समजून घ्यायला लागेल, मग मी जे काही करतो आहे ते मी बरोबर करतो आहे की नाही. तर ते ह्याच्यासाठी
काय लागतं, आपली वेळ संपली त्यामुळे आजच थांबू. तर ह्याच्यासाठी काय लागतं, तर त्याच्यासाठीच गुरु लागतो. हे निसर्गदत्त कशासाठी लागतात, त्यांनी एक वाक्य सांगून ठेवलं, तेवढं 1-2 वाक्याचं फक्त समर्पात बघू. काय आहे की तो लागतो तर म्हणले कशाला लागतो, काही गरज नाही. मी स्वतःच्या माझी बुद्धिमत्ता उत्तम आहे, मी सगळं हे शोधून काढेन, मनाचं स्वामित्व वगैरे सगळं, काही हरकत नाही, कोणी मागं लागत नाही आपल्या. या अर्थाने काही आपल्याला कुठे गेलंच पाहिजे असं काही नाही आहे. ते आपल्याकडे जे मेसेज वगैरे येतात ना, अमके गुरु आहेत तमके गुरु आहेत, तुम्हाला भेटायचं आहे का वगैरे, तर ते काय आपण सोडून द्यायचं, ते काय ते विचारात घ्यायचं नाही, तो जाहिरातीचा भाग आहे. पण ह्या अर्थाने आपल्याकडे कोणी येत नाही. मग आपण हे करावं असं म्हणावं तर आपल्याला त्याचं मेकॅनिझम कळला पाहिजे, सगळा मनाचा मेकॅनिझम कळला पाहिजे, कळायला प्रामाणिकपणा पाहिजे. हा माझा स्वार्थ आहे, तो स्वार्थ आहे म्हणायचं येता आलं पाहिजे. तो मला दूर करायचं आहे, निस्वार्थी व्हायचं आहे, ही अट आहे. तर त्यामुळे चिंता राहित ही अट आहे. आपण गेल्या वेळा तिथे होतो की चिंता सोडत देणं. आज मला किती चिंता आहे, हे होईल का नाही, ते होईल का नाही, वेळेत जाईन का नाही, हे होईल की नाही, पोचेन का नाही, अमुक करेन का नाही, उद्या सकाळचं ते काम होईल का नाही, अमुक होईल. कशाला चिंता कर, त्या कामाच्या वेळेला त्याची चिंता. खरं सांगायचं तर मग आता ही चिंता राहित आहे ती. मी सगळं एखादं जर म्हणाला की मी हे सगळं मी करीन, तर त्यांनी एकच प्रश्न विचारला की अगदी साधा आहे आणि आपल्या अनुभवाचा आहे, म्हणून मी त्यातलं तेवढंच फक्त बाजूला घेतलं की लक्षात घ्या की ज्या वेळेला आईचं मुलावर आत्यंतिक प्रेम आहे, त्या अर्थाने ती त्याला वाढवते आणि अगदी काय 4-5 वर्षाचं 6 वर्षाचं मुलगा त्याला ती त्याच्यानंतर शिक्षकाकडे सोपवतेच की नाही नेऊन. कारण आता त्याला जे शिकवायचं आहे ते शिकवायला दुसरा गुरुची गरज आहे. आता ती नाही ते शिकवू शकणार, ती त्याला दुसऱ्या त्या शिक्षकाकडे घेऊन जाते. शिक्षकाचं काम संपलं की शिक्षक त्याला पुढच्या शिक्षकाकडे रवाना करतात. हे कशासाठी करतात, हे आपल्याला व्यवहाराचं जे ज्ञान आहे, कुठल्या तरी अगदी शास्त्राचं म्हणू किंवा कुठल्या तरी अभ्यासक्रमाचं म्हणू, तिथे आपल्याला ही गरज लागते. तर म्हणाले जिथे आपल्याला आत जायचं आणि तिथे काही आपल्याला माहिती नाही आहे, आत काय चाललं आहे, बाहेर निघणं काय चाललं आहे थोडं दिसते तरी, तर आत चाललं आहे काय हे बघायलासुद्धा लागणारी तटस्थता किंवा साक्षीभाव आपल्याकडे नाही, तर हे नसेल तर आतलं काम कसं जमेल. मग त्याला दोनच, म्हणून त्यासाठी गुरु लागतो. तर ते काय म्हणाले, गुरुकडे जायचं तर तुम्ही समजून तरी घ्या त्यांच्याकडून गुरु काय ते करतात. ते त्यांनी एका वाक्यात सांगितले, तेवढं लक्षात ठेवण्यासारखे. परमेश्वर तुम्हाला देह आणि मन देतो, दिलेलं आहे प्रत्येकाला, कोणाची काही तक्रार नाही. बघा आपण आपल्याला देहही दिलं आहे, मनही दिलं आहे. दुःख तरी होतं आहे ना, त्यानंतरही मन आहे हे कळतं ना, ठीक आहे, म्हणजे मन आहे एवढं तरी खरं. तेव्हा मनही आहे आणि इकडे आपल्याकडे देहही आहे. तर त्यामुळे देह आणि मन हे परमेश्वर देतो आणि गुरु त्याचा योग्य उपयोग करायला शिकवतो. ह्या देहाचा योग्य उपयोग काय, ह्या मनाचा योग्य उपयोग काय करायचा हे गुरु शिकवतो. आणि त्यामुळं तुम्हाला मनाचा मेकॅनिझम कळतो आणि मग कशाला किती महत्त्व द्यायचं हे ठरतं आणि मनुष्य लवकरात लवकर या अर्थाने आतून मोकळा होतो. आता तो मोकळा होतो म्हणजे महाराज म्हणले तसा मोकळा होतो. महाराज जसं म्हणले की नारळाचं ते हळूहळू परिपक्व होत जातं. जो नारळ तुम्हाला आत्ता जर तुम्ही बाजारातून नारळ आणला, पाणी वाजवून आणि जर फोडला आणि त्याच्यात समजा जर खोबरं काढायचं असलं तर धारदार शस्त्राशिवाय आणि पुरेशा ताकदीच्या शस्त्राशिवाय खोबरंसुद्धा त्याचं काढता येणार नाही. इतकं ते त्याला गुंतलेलं आहे की अशक्य आहे गोष्ट. की काढायलासुद्धा ताकदीचा माणूस लागेल, त्याला शस्त्र लागेल, काहीतरी सुरू लागेल, काहीतरी लागेल, तर ते असलं तर खोबरं काढू शकतो. आता ही परिस्थिती आहे. हे असंच्या असं व्यवस्थित जेव्हा निसर्गाच्या क्रमाने परिपक्व होतं त्यावेळेला आत पाणीही असत नाही आणि ज्या तंतुतंतूने जे बांधलेले जे काढायला आपल्याला शस्त्र लागलं ते शस्त्र न लागतं ते सुटं झालेलं वाचतं. तेव्हा पाणीने वाजत त्यातला आतला संबंध नारळ सुटा झालेला वाचतो. तर असा प्रपंचातून मनुष्य सुटला पाहिजे असं महाराज म्हटले. ते गुरु शिकवतात. प्रपंचात काहीही घडेल, ह्या प्रपंचात काहीही घडेल, खरोखर सांगायचं नाही. आपल्या कल्पनेच्या बाहेर गोष्टी घडतात, हे आपण बघतो, आपण प्लॅन करतो आणि परमेश्वर रिव्हर्स करून टाकतो. किती वेळा असं होतं, आपण असं ठरवतो सायन्सला जाणं, तू कुठेतरी 8ला गेलेला दिसतो, तो 8ला जे माझ्या डोक्यात कलेचं वगैरे आहे तो तिकडे जातो कुठल्या तरी एखाद्या विभागात आणि तिथं काहीतरी त्याला त्याचं तंत्रज्ञानाचंच काहीतरी कळतं आणि तो तिकडे पुढे जातो. काय आपले नक्की प्लॅन करतो कोणास ठाऊक आणि त्यातलं किती काय यशस्वी येतो कोणास ठाऊक. आपल्या मुलांच्या वाढीबद्दल कल्पना असतात, त्या घरांच्याबद्दल कल्पना असतात. मनुष्य एका ठिकाणी घर बांधतो तिसऱ्या ठिकाणी राहतो पण ती भाड्याने देऊन टाकतो. तर काय करायचं ह्या गोष्टीला, अशा किती गोष्टी घडतात. म्हणजे आम्ही नियोजन म्हणून करावं पण परमेश्वर नियोजन करतो ते खरं आहे असं समजावं झालं. खरंच सोपं आहे पण ह्याला त्याला गुरुची हे काय आहे, कार्य काय आहे, ती ह्यासाठी आहे की आपल्या देहाचा आणि मनाचा वापर कसा करावा. आता ह्या बाबतीत असं झालं म्हणजे सामान्य मनुष्य अशी कल्पना करू की ज्याला गुरु या पद्धतीचे, त्यांनी म्हटले तुम्ही गुरु आहात का, ते म्हणले मी गुरु नाही. तुमच्याकडे हे लोक बसलेत ते मग कशासाठी बसलेत, ते म्हटले मी जी काही चर्चा चालली आहे करतोय त्याचा त्याला काहीतरी फायदा होत असावा म्हणून ते बसले असतील. मी त्यांना बसा म्हणले नाही. काय स्पष्टता असेल बघा मला सांगा. त्यांना काही फायदा होत असेल म्हणून ते बसले असतील, नसता फायदा ते कशाला बसले असते, ते गेलेच असतील. मग हे आपले शिष्य आहेत का, नाही म्हणले शिष्य नाही आहेत.
काही चर्चा करतो आम्ही, तर त्याच्यामध्ये त्यांना काय कळत असेल किंवा विचारत असतील ते मी चर्चा करतो, संपलं, एवढंच आहे. ते काय त्यांना जे काय, आणि ते म्हणले ते इथं काय होत असेल, म्हणजे अशी होण्याची शक्यता आहे. त्यांना एरवी जी शांततेची गरज असते ती त्यांची घरी पुरी होत नाही, त्यामुळे ती इथे असली की शांत असते. बाह्यतः सुद्धा शांतीची एक माणसाला पूरक शांती लागते बाहेर, तर ती त्यांना तिथं मिळत नसावी म्हणून इथे येऊन शांतपणे बसलेले आहे. आता ते जप करतायत, ध्यान करतायत, बाकी मला काय माहिती नाही. त्यांनी मला विचारलं तर मी त्यांना सांगेन, नाही विचारलं तर काही नाही सांगणार. ते शांतपणे बसलेले आहेत तर ते त्यांना तसंच बसू दे ना. उद्या आपल्याला नाम दिवस उद्या बसायचं दुसरा रविवार नाही जे असतील त्यांना, तर त्यांना ते शांतपणे बसायचं आहे. का तर शांतपणे बसल्यानंतरच तुम्ही जेव्हा तळ्याच्या काठी शांतपणे बसाल त्यावेळेलाच तुम्हाला तळ्याचं तळसुद्धा दिसेल. पण जर तुम्ही गाडीनं तळ्याच्या शेजारून जाणार असाल तर तुम्ही तळ्यात धूळ उडून जाल. मग आपण मनाचं नेमकं तेच करत असतो. खरं काय करायची गरज आहे आणि काय करीत असतो हे आपण लक्षात ठेवलं ते आपल्या लक्षात येईल की अरे काय ध्यानाची गरज आहे किंवा काय त्या ह्याची गरज आहे, आपल्याला शांत बसण्याची गरज आहे किंवा हे नाम घेण्याची गरज काय आहे. नाम म्हणजे या मार्गाने मनाला शांत ठेवणं, की तू ह्यात राहा, तुझ्या मागे ह्यात जे आहे ते तत्व तुझ्यामध्ये आहे, तर त्याची एकदा तुझी गाठ घालून दिली म्हणजे नामाचं काम संपलं. ठीक आहे, त्यांनी मानलं आहे नाम नानत नाही तसं नाही. ते काय म्हणतात की नाम सत्वतमस आहे, बरोबर आहे, पण तरीसुद्धा ते त्यांनी म्हणले तसंच आहे. ते थोडा तमोगुण आहे म्हणले, पण तो हळूहळू सत्व त्याच्यावर मात करीत जातं आणि शेवटी फक्त सत्वच राहतं आणि शेवटी सत्वही सुटून जातं. मग तुमचं काम संपतं. म्हणजे महाराज जे म्हणले की शेवटी नामही अखेर सुटले पाहिजे, मग सुटलेच पाहिजे म्हणले, तर त्या अर्थाने ते सुटतं. मग त्यामुळं आपल्याला जो हाताशी येईल तर तशा तऱ्हेनं हे ते, आणि त्यांचं म्हणणे याच्यात काही नाही आहे की अमक्या ठिकाणी ते तमक्या ठिकाणी नाही आहे, असं काही नाही, कुठेही आहे. ते म्हणजे आम्हाला म्हणजे मनुष्याचे गुरु समजा, मनुष्य आपण बघायचा म्हटला तो फसवणूक झाली उद्या तर काय करायचं म्हणजे उगाच कल्पना करत बसू नका, शोधायला लागा. ते म्हणजे त्याला काय क्रायटेरिया काय ठेवावं, तर म्हणजे कशानं शोधावं, कारण शोधणं पण बरोबर आहे, कारण शोध घेणारं आपलं मन, त्याच्या लिमिटेशन्स त्याला. एखाद्या वेळेला त्याला भव्य दिव्य दिसलं म्हणजे कदाचित मोठं वाटेल आणि कदाचित ते झाडाखाली बसलं म्हणजे मोठं वाटेल. ते मनाचं काय कारभार चालेल सांगता येत नाही. ते म्हणजे जिथे बसल्यानंतर तुमच्या मनाला काही आपल्या स्वतःत आंतरिक विकास झाला, आंतरिक शांतता आली, आंतरिक प्रगती झाली, असं जर होत असेल काही त्यानं न करता तर तिथं काहीतरी आहे. जे बरोबर महाराज जे म्हणले ते झालं परत, की ज्याच्या सहवासात बसल्यानंतर आपल्या मनाला शांतता येते, आपल्या मनातली खळबळ कमी होते. मग त्यासाठी सत्संग सांगितले त्यांनी, तो पुढे आता पुढच्या वेळेला बघू की सत्संगाचं काय महत्त्व दिले ते. तर असं गुरु आपल्या देहाचा आणि मनाचा वापर करायला शिकवतात. मग अशा ठिकाणी जास्तीत जास्त वेळ बसावं शांतपणे, तिथे आपोआप मन शांत झालेलं असतं. सगळं डोळ्यासमोर आपल्या मनाचा कारभार समोर येतो आणि मग त्यातला कुठला घ्यावा कुठला नाही घ्यावा, काय करावं, कशाला महत्त्व द्यावं आपोआप कळतं आणि ते कळलं की पुढचं काम होतं. तशा अर्थानं आपण जे काही त्याने आपल्याला देत आहेत, गुरु हे देहाचा मनाचा उपयोग करायला शिकवतात, म्हणजे देहाकडे पण साक्षीभावना बघायला शिकवतात आणि मनाकडेही साक्षीभावना बघायला शिकवतात. मग लक्षात येतं जी वस्तू तुम्ही अशा तऱ्हेनं समोर ठेवलेली आहे तीच तुम्ही शांतपणे पाहू शकता. जी वस्तूच तुम्ही आहात ती पाहू शकत नाही अशी परिस्थिती होते. तर तो साक्षी कसा निर्माण करावा याची विद्या गुरु देतात. म्हणून गुरूंचं महत्त्व आहे आणि ते एवढ्यापुरतं आहे. त्यासाठी व्यक्तीचं महत्त्व नाही म्हणणं, हे काही इथं काम होणार आहे किंवा नाही आहे अशातला भाग नाही. ते कुठेही काम होईल. ते म्हणले तुम्ही झाडाखाली बसलात तरी होईल, कुठेही नदीकाठी बसलात तरी होईल, त्यासाठी अमुक मनुष्य पाहिजे असं नाही, तो अस्तित्वातच असला पाहिजे असंही नाही. तुमची श्रद्धा काय आहे, तुम्हाला काय करायचं आहे, म्हणून मनाला स्पष्टता पाहिजे की मला नक्की काय मिळवायचं आहे. तर मला हे माझ्या मनाचं चित्र आरसा स्वच्छ दिसला पाहिजे, काय करायचं आहे काय करायचं नाही हे मला कळलं पाहिजे आणि मला जिथं जायचं आहे ते मला आकलन झालं पाहिजे, जाण्याचा मार्ग कळला पाहिजे आणि तो चालताना मला काही खुणा मिळाल्या पाहिजे. ते इथं लिहिलेले आहेतच. तर त्या खुणावरून आपण जावं पुढे एवढी प्रार्थना करतो. थोडं अवघड काम सध्या चालू आहे, गोष्ट खरी आहे, पण ते आपल्या योग्य तऱ्हेनं पुढे जाईल अशा करूया. सुखसहिता दुःखरहिता निर्मळ एकांता कलिमल दहना गहना स्वामी समर्था नकळे ब्रह्मादि अंत अनंता तो तू आम्हा सुलभ जय कृपावंता. जय देव जय करुणाकरा आरती वाळू सद्गुरु माहेरा. जय देव माझे विण माहेर विश्रांती ठाव शब्दी अर्थ लाभ बोलणी वाव सद्गुरु प्रसादे सुलभ पाव रामी रामदासा फळला सद्भाव. जय देव जय करुणाकरा आरती